पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित पुणे, अजितदादा पवार कृषी समृद्धी कर्ज योजना शुभारंभ, AI तंत्रज्ञानावर आधारित आणि शेतकरी मेळावा, आदर्श शेतकरी सन्मान सोहळा या कार्यक्रम ज्यांच्या शुभहस्ते आज पार पडला ते राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार साहेब, आता ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं कृषी खात्याचे मंत्री दत्तात्रय मामा भरणे, आमचे ज्येष्ठ सहकारी आमचे मार्गदर्शक दिलीप वळसे पाटील साहेब, माजी मंत्री माजी सहकार मंत्री आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक हर्षवर्धनजी पाटील साहेब, माजी खासदार शिवाजीरावजी आडळकर साहेब, जिल्हा परिषदचे अध्यक्ष श्री जगदाळे साहेब, साखरचे आयुक्त संजय कोलते साहेब, माजी आमदार माझे मित्र अशोक पवारजी, अरुणजी चांभारे साहेब, अध्यक्ष जिल्हा सहकारी संघ दूध कात्रज, ज्यांच्या नेतृत्वाखाली बँकेची वाटचाल सुरुवात आहे ते कर्तव्यदक्ष आपल्या बँकेचे चेअरमन डॉक्टर दिगंबररावजी दुर्गुडे साहेब, व्हाईस चेअरमन सन्माननीय सुनीलजी चांदोरे साहेब, माजी चेअरमन आणि माजी आमदार रमेश आप्पा थोरात, माजी आमदार माझे मित्र दिलीपांना मोहिते, आमदार मांडे साहेब, सन्माननीय पुरुषोत्तमजी जगताप साहेब, सोमेश्वर कारखाना, सत्यशीलजी शेरकर साहेब, खात्याचे अधिकारी DDR जगताप साहेब, प्रतिवेदनजी जाचक, सुरेशजी गुले साहेब, विश्वास नाना देवकते, माऊली दाभाडे, वसंतरावजी मानकर, बालचंद्रजी जगताप, विकास दांगड, पोपटरावजी गावंडे, व्यासपीठावरील सर्व सहकार क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती, या बँकेचे सर्व सभासद, मुख्य कार्यकारी अधिकारी, ज्यांनी शेतकऱ्यांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारचं काम केलं ते विजय, ते सर्व शेतकरी बांधव, पत्रकार मित्र, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी दादाच्या प्रतिमेला या ठिकाणी स्वर्गीय विनम्र आदरांजली अर्पण करतो। आजचा दिवस पुणे जिल्ह्याच्या सहकारी इतिहासातील अत्यंत अभिमानाचा आणि प्रेरणादायी देणारा हा क्षण आहे, कारण आज अजितदादा पवार साहेब कृषी समृद्धी कर्ज योजना सुरू करत आहोत। ही केवळ कर्ज योजना नाही तर शेतकऱ्याच्या स्वप्नाला बळ देणारी, शेतीला आधुनिकतेची जोड देणारी आणि सहकाराला माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा देणारी ही चळवळ आहे। आजचं दुसरं कारण म्हणजे आज ज्या कर्जमाफीबद्दलची चर्चा चालू होती आपली, अहिल्याबाई होळकर कर्जमुक्ती योजनेचा काल दादाचा औचित्य साधून या ठिकाणी आपण त्या कामाची सुरुवात केलेली आहे आणि त्या कामानिमित्तानं आज काही लोकांना आपण प्रमाणपत्र देणार आहोत। आज बघतोय या पुणे जिल्हा बँकेची आणि माझं खूप जुनं नातं आहे, कारण मी लातूर जिल्हा बँकेचा चेअरमन होतो त्यावेळेस अजितदादा पुणे जिल्हा बँकेचे चेअरमन होते आणि दादाकडे आमच्या गावचा देशमुख नावाचा एक PA होता। विदर्भामध्ये अशा प्रकारचं राज्यातल्या सहकारी बँकेचा एक कार्यक्रम घेतला होता चिखलदऱ्याला। त्यावेळेस राज्यामध्ये महायुतीचं सरकार होतं, युती सरकार होतं, मनोहर पंत राज्याचे मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेसपासून माझी दादाची या ठिकाणी ओळख झाली
आणि दादाची छाप त्याच वेळेस पडली माझ्यावर. मी आयडिओलॉजी मला कोण समजतोय मी, तर मी अजितदादा पवारसाहेबाला समजतोय. मध्यंतरीच्या काळामध्ये पुन्हा विधानसभेमध्ये काम करायची संधी भेटली, त्यावेळेसपासून दादांनी माझ्यावर कृपादृष्टी ठेवली. मित्रांनो, माझ्यासारख्या शेतकऱ्याच्या पोलाला आज बघतोय आपण, सहकार मंत्री करायचं काम आज दादांनी केलेलं आहे. दादाच्या कामाची सुरुवात कुठून करावं आणि समाप्ती कुठं करावं, वेळ देखील आपल्याला पुरू शकत नाही. पक्षाचं नुकसान झालं असं नाही, व्यक्तीच्या माझं तर नुकसान झालंच झालं, पण राज्याचं नुकसान झालं. असं कधी वाटलंच नव्हतं की दादा आपल्यामधून सोडून जातील. अजूनही असं वाटतं की दादाचा फोन आलायच, आंघोळीला गेले की फोन यायचा आणि सतत मार्गदर्शन करायचे दादा. त्यांच्या कामाचं डिसिप्लिन आम्ही बघितलं, तत्परता बघितली, आमदाराला कार्यकर्त्याला कसं बळ द्यायचं, आणि संबंध महाराष्ट्राचा सगळ्या क्षेत्रामधलं नॉलेज दादाला झालं होतं. एक आमची इच्छा राहून गेली की दादानी राज्याचं मुख्यमंत्रीपद भूषवावं, आणि दादा मुख्यमंत्री राहिले असते तर राज्याला एक वेगळी विकासाची घडी बसविली असते. अजितदादा केवळ एक नाव नाही मित्रांनो. आताच दादांनी सांगितलं, कारखाया चेअरमन साहेबांनी सांगितलं, मामांनी सांगितलं, दादा म्हणजे सहकार चळवळ, सहकाराशिवाय दादा वेगळं नावच नाही आहे. साखर कारखानदारीमधलं त्यांना अपडेट नॉलेज होतं, बँकामधला ताळेबंद माहीत होता, पतसंस्थेतला माहीत होता, डेअरीचं माहीत होतं, सूतगिरण्याचा माहीत होता, आणि अतिशय सूक्ष्म निरीक्षण बारकाई प्रत्येक कामामध्ये. आणि मग त्याच्यामुळंच दादा आणि प्रशासनावर पकड, अनेक लोकांसमोर मला काम करायची संधी भेटली, पण दिलेला वेळ पाळणारे दादा. दादा म्हणजे वेळ म्हणजेच दादा. आणि दादानी एखाद्या अधिकाऱ्याला फोन केलाय आणि ते काम झालंय असं मला तर ऐकण्यात नाही. मला असं वाटतंय, माझ्यासारखे सगळ्यालाच वाटतंय असं, की दादाचं व्यक्तिशः आमच्यावर एवढं प्रेम आहे, दुसऱ्यावर कुणावर नाही. पण खोटी गोष्ट आहे, सगळ्यावरच तशा प्रकारचं प्रेम कामाच्या माध्यमातून दादांनी दिलेलं आहे. आणि आज त्यांची आपल्याला जयंती करायची पाळी दुर्दैवानं आपल्यावर आलेली आहे. वहिनीचंही कौतुक करतो, अशा संकटामधून वहिनी बाहेर आल्यात आणि काम करतात. मध्ये वहिनीचा पराभव झाला, मी दादाला सहज बोललो, दादा खचून जाऊ नका, आम्ही तुम्हाला सांगण्या एवढे मोठे नाहीत, पण एक तुमचा भाऊ म्हणून सांगतो. दादानी म्हणले, बाबा काय होत नाही, अशा गोष्टी घडत असतात, पुन्हा एकदा आपण हिमतीनं लढूत. आणि पुन्हा मित्रांनो, दादाच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये दादा माझ्याशी चर्चा करायची. ज्यावेळेस हे घरातला वाद होता, मोठ्या पवार साहेबाबद्दलही आम्हाला आदर आहे, त्यांनी ही सगळी शिकवण आम्हाला मोठ्या साहेबांनी देखील दिलेली आहे. पण ज्यावेळेस असा निर्णय घ्यायची पाळी आली, आम्हाला त्यांच्याबद्दल अनादर नव्हता, आमच्या बरोबरचे दादा होते, आम्हाला हक्कानं बोलता येत होतं, रुजता येत होतं, म्हणून आम्ही अजितदादा सोबत गेलो. मित्रांनो, अनेक प्रसंग सांगण्यासारखे आहेत. मला विचारतात काही पत्रकार, एखादा प्रसंग आहे का? अरे एक काय, हजारो प्रसंग आहेत. व्यक्तीच्या माझ्या जीवनामध्ये 2 वर्षाखाली एक प्रसंग आला होता. लॉकडाऊन त्या दिवशीच बंद झालं पाटील, आणि मग माझ्या मुलांनी फोन केला दादाला, गाड्या सगळ्या बंद होणार आहेत, एअर ॲम्ब्युलन्सची काही व्यवस्था करता येईल का? मग दादानी लगेच एअर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था केली. त्या दिवशी एकच पायलट, 2 पायलट शिवाय विमान चालत नाही. मग ते मोठ्या साहेबाशी चर्चा केले. मला आमच्या लातूरला संध्याकाळी लँड व्हायची, आमच्याकडे विमानतळ नाही, नांदेडला जावं तर रस्ता खूप खराब होता, औरंगाबादला आम्ही मागितलं आणि औरंगाबाद लावून आलो आम्ही. मित्रांनो, कार्यकर्त्याबद्दलचं किती दादानी त्या कार्यकर्त्याला जीव लावा.
प्रत्येक दिवसाला फोन यायचा. अशा प्रकारचं काम दादांनी केलेत आणि त्यांना ठिकाणी आज आपल्याला श्रद्धांजली व्हायची पाळी आलेली आहे. हे कदापि शक्य नाही. पण असं म्हणून आता आपल्याला हातपाय गाळून बसता येणार नाहीत. दादाचे विचार घेऊन काम करावं लागेल. वळसे पाटील साहेबांनी सांगितले आता, वहिनी काळजी करू नका, माझ्यासारखे अनेक लोक तुमच्यावर सोबत आहेत, पक्ष ताकदीनं तुमच्या पाठीमागे उभा करूत. पार दादाला पुन्हा आम्ही त्यांना उभा करूत राजकारणामध्ये आणि दादाची उणीव भरून काढायचं काम आम्ही केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. ही भूमिका घेऊन आम्हाला काम करायचे. आजच्या कार्यक्रमात दादा असते तर किती कौतुक वाटलं असतं दादाला. आज या बँकेचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. मी डिपॉझिट ह्याच्यात भानगडीत पडणार नाही. पण नवीन नवीन खूप चांगल्या योजना आणल्यात. ही बँक म्हणजे कल्पतरू आहे. कल्पतरूचं एक झाड असते, त्याच्या खाली बसून जे विचार केला ते पूर्ण इच्छा होत असतात. तसं पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचं आहे. या पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत यायचं आणि कल्पना करायची की आता मला यायचं तंत्रज्ञान वापरायचे आहे. लगेच तुम्हाला सुचणार, मदत करणार. बँक एक पाऊल पुढे ठेवून 1000 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. मुलांच्या शिक्षणाची आपण तर कर्ज देतो, पैसा कमवतो, पण आमच्या शेतकऱ्याच्या मुलाला कोणत्या राष्ट्रीयकृत बँका शिक्षणासाठी पैसे देतात? परंतु देखील निर्णय घेतला. सांगितलं जोराडे साहेबांनी, अनेक जगामध्ये लोक आपल्या पुण्यात जिल्ह्यातले गेलेले आहेत. हीच खरं आमचं यश आहे. अरे विकास विकास म्हणजे काय? राज्यामध्ये नुसते मोठे रस्ते झाले, सभागृह झाले, बिल्डिंग झाल्या, टावर झाले म्हणजे विकास नाही. त्याचा पॅरामीटर काय? त्या राज्यातल्या मतदारसंघातल्या सर्वसामान्य माणसाची दिवसाला 1000-2000 कमवायची ऐपत झाली तर समजायचं की विकास झाला. आणि ते काम पुणेकरांनी केले, दादांनी केलेलं आहे. आणि ते काम आता भविष्यात बसलेल्या स्टेजवरच्या लोकांना करायचं आहे. अगोदरच म्हण होती की वाढप्या जर ओळखीचा असला तर अधिक लाडू एखादी जास्त मिळतंय. दादांनी मला सहकार मंत्री का दिलं? हे सहकार चळवळ मराठवाड्यात, पश्चिम महाराष्ट्रामध्ये फोफावली आहे, मोठी झाली. पण आम्हाला केवळ पश्चिम महाराष्ट्र मोठा करून आम्हाला भागणार नाही. चौफेर जर राज्याची प्रगती करायचं असेल तर मराठवाड्याला घ्यावं लागेल, खानदेशाला घ्यावं लागेल, विदर्भाला घ्यावं लागेल. आणि म्हणून दादाची कल्पना ही असेल आणि म्हणून देवाभाऊंनी त्याला सहकार्य केलं. एकनाथराव शिंदे साहेबांनी दिलं. योगायोगानं आज बघतोय देशामध्ये नरेंद्रभाई मोदी देशाचं नेतृत्व करतायत. अमितभाई शाह गृहमंत्री आहेत. पुन्हा ह्या सहकारी चळवळीला न्याय द्यायचं ठरवलं नाही. आज जेवढे लोक एम्प्लॉईज या सहकार क्षेत्रामध्ये आहेत, सरकारी योजनेमध्ये, किमान त्याच्या बरोबरीनं लोक आपल्या सहकारी चळवळीमध्ये एम्प्लॉईज आहेत. दादाची आमची चर्चा झाली, बाबा काहीतरी बघ, मतदारसंघातल्या जिल्ह्यातल्या लोकांना करा, तुला लातूरचा जिल्हा तुझा आहे आणि काहीतरी तिथल्या तरुणासाठी काही निर्णय घेता येईल का? वाढप्या आपला असला म्हणजे काय होतंय मामा, आणि मामा तर काम करून घ्यायला सही देखील मला करू देत नाही, अगोदरच कागदीच काढून घेता. एवढं प्रेम आणि मामाची आमची मैत्री आहे. पाठपुरावा कसा करावा मामाकडून शिकाव. मामा द्यायला बी शिकत असं आणि देता ते नाही असं नाही. ताबडतोब GR काढा, 70-30चा GR काढला. 70% लोकांना पुण्याच्याच पोराला संधी भेटावी आणि उरले सुरले तर मग लातूरच्या 30% लोकांना महाराष्ट्रातल्या. हा निर्णय आपण केल्यामुळं पुण्याच्या लोकांना अधिक संधी भेटली. तेवढंच करून थांबलं नाही, दुसरा बी निर्णय घेतला मामाने. सांगितलं, अरे तुम्हाला शिपाई घ्यायचे, वॉचमॅन घ्यायचे आहे, गाडीचा ड्रायव्हर घ्यायचे आहे, ह्यालाही परीक्षा लावू लागा तुम्ही. आणि ते देखील मुख्यमंत्र्यांच्या समोर चांगलं पुटअप केलं, मामाने पुटअप केलं आणि त्याला देखील मामाच्या म्हणण्याप्रमाणे त्याला मान्यता दिली. अशा प्रकारचं काम केलं. आणि मग नवीन टेक्नॉलॉजी वळसे पाटील साहेबांनी सांगितलं, तरुणांनो आता तुम्ही पुढे आलं पाहिजे.
बापदादांनी खूप चांगलं काम केलं, त्याचं कौतुक करा. पण ह्या सगळ्या नवीन तंत्रज्ञानामध्ये यायचं असेल तर तरुण पिढी पुढे आले पाहिजे. शेती हा एकच व्यवसाय, एवढा मोठा व्यवसाय आपल्या देशामध्ये नाही आहे. आणि देशाचे आमच्या $1 ट्रिलियन आम्हाला जर अर्थव्यवस्था करायची आहे तर आम्हाला शेतीमध्ये प्राधान्यक्रमाने द्यावं लागेल. आणि त्याच्यासाठी आज आपल्या बँकेनं 1000 कोटीची तरतूद केली. सांगितलं काही लोकांना वाटेल की हे सगळे ऊसवाले याच्या माध्यमातून, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून केवळ ऊसासाठीच फायदा आहे, असं नाही आहे राजानो. खूप चांगलं त्याचं एक आपलं यंत्र आहे. आपल्याला 1987ला आम्ही परदेशात बघितलं, त्यावेळेस फक्त आम्ही चर्चा की आत्ता आपण चर्चा करतोय. आज किती 30 वर्ष आपण मागावं. आपल्याला नवीन तंत्रज्ञान वापरावं लागेल, त्याचा अवगत करावं लागेल, त्याचा शेतकऱ्याला फायदा होईल. काय होईल? ते यंत्र बसविल्यावर तुम्हाला 2-2.5 किलोमीटरचा रेंज भेटेल. मग त्याच्यामध्ये शेती आहे, तुमच्या शेतीचं माती परीक्षण करायचे म्हटलं तर तुम्हाला एका वावरातले 5 ठिकाणची माती घ्यावं लागेल, पुण्याला आणावं लागेल, सगळ्या शेतातली घ्यावं लागेल. नायट्रोजन किती आहे, पोटॅश किती आहे, पॉलॅश किती आहे, हे यंत्र तुम्हाला तुमच्या घरी बसून तुमच्या मोबाईल अपडेट करणार आहे. मग ऊस लावला तर त्याला मात्रा किती द्यायच्या, पाणी किती द्यायचे आहे. पण यंत्र बसवायचं असेल तर तुम्हाला ड्रीप कंपल्सरी आहे. पाणी ते पाटाचं पाणी देऊन हे यंत्र काम करणार नाही, कारण ड्रीप तुम्हाला वापरावं लागेल. त्याच्यामुळे तुमची जमिनीची पोत चांगली राहणार आहे. नुसतं भरमसाठ उत्पन्न काढून जमणार नाही, उत्पन्न तर काढावंच लागेल. आणि जमीन पाठीमागं ज्यावेळेस पुढच्या मागल्या पिढीला या हातात द्यायच्या तर चांगली पोत असलेली जमीन आपल्या पिढीला ताब्यात द्यावं लागेल. आणि पोत काही एका वर्षात होत नाही तयार. एका वर्षात जर 100 ट्रॅक्टर खत घातलो एका वावरात तुम्ही 10-5 एकरामध्ये, आणि दरवर्षी खत घालणाऱ्या माणसाचा पोत 2-2, 3-3 वर्ष पोत तयार होत आहे आणि 10 वर्ष तो राहत आहे. त्याच्यासाठी त्याचे आरोग्य चांगलं राहायला पाहिजे. आज बघतोय समाजामध्ये आम्ही अन्नधान्यामध्ये कमी होतो. आदरणीय पवारसाहेबांनी, नाईक साहेबांनी हे नियोजन केलं. 40 कोटी लोकांना खायला भेटत नव्हतं. सुकडीचा काळ मी स्वतः बघितला आहे. कण्या खाऊन झोपले लोक. पण नाईक साहेबांनी त्यावेळेस नवीन जातीचे संकरित बियाणं आणलं, उत्पन्न वाढलं. मित्रांनो, पवारसाहेबांनी त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारची दिशा दिली आहे, मार्गदर्शन केलं आणि इतकं उत्पन्न वाढलं की आपल्या 140 कोटीला खाऊन देखील अन्न उरतंय, आपण एक्सपोर्ट करतोय. पण आता मात्र थांबावं लागेल आपल्याला. मामा, कृषी खात्याला तुम्हाला आता थोडं मार्गदर्शन करावं लागेल. असलं विष असलेलं अन्न नको आहे. आता मला विषमुक्त अन्न द्यावं लागेल. उत्पादन अधिक काढण्यापेक्षा उत्पादन कमी काढा. आम्ही फेडरेशनला असताना 5 मार्केटमध्ये आणले होते. आम्ही मातीचं परीक्षण करावं लागेल, पाण्याचा pH 7 असला पाहिजेत, आणि तो आपण घेतलेलं फळ किंवा पीक लॅबमध्ये गेल्यानंतर त्यानं रिझल्ट दिला पाहिजे की याच्यामध्ये नायट्रोजन नाही आहे, याच्यामध्ये पेस्टिसाईड नाही आहे. त्या दिवशी आपल्या देशाची खरी प्रगती आहे. आज आपण धोक्याच्या घंटेवर आहोत. अन्नधान्याने गोडाऊन भरले असले तरी मामा त्याच्यात समाधान मानू नका, कारण ह्या अन्नधान्यामुळं आज आमच्या अनेक लोकांना कॅन्सर झालेत, स्किन डिसीज झालेत. अधिवेशनामध्ये त्याच्यामध्ये चर्चा झाली. विदर्भामध्ये एका गावामधल्या सगळ्या लोकांचे नखं निघून गेले, काही गावामध्ये केस निघून गेले. त्याच्यावर माहिती संशोधन बसविलं आणि सांगितलं की खताचा मात्रा, आता आपल्याला खताचा मात्रा कमी वापरावा लागेल. आणि अशा प्रकारच्या विषमुक्त अन्नाची गरज आहे, ज्याला आपण ऑर्गॅनिक म्हणतो. आणि त्याच्याशिवाय आता आपल्याला गरज नाही. आपल्याला 100 टन ऊस काढला म्हणजेच फायदा होत आहे असं नाही आहे. उत्पादन कमी काढून पैसे जर तुम्हाला जास्त भेटले तर तो खरा फायदा. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहे. दुसरा निर्णय घेतला सहकार खात्याच्या माध्यमातून गट सचिवाचा. त्यांचं केडरमध्ये त्यांना समाविष्ट केलं नव्हतं, पण त्यांना देखील केडरमध्ये समाविष्ट करून त्यांना नोकरीची शाश्वती दिली. आणि मामा त्याच्यानंतर दुसरा निर्णय त्यांना अजून 2 वर्षासाठी आपण मुदतवाढ दिलेली आहे. पण मुदतवाढ एकदाच 2 वर्ष देता येत नाही. आपण कारखान्याला देखील MDला 1-1 वर्ष देतो. गट सचिवाला मुदत संपली तर 1 वर्षाची आणि दुसऱ्या वर्षी. आणि बाकीच्या लोकांना काही ठिकाणी गट सचिव नसतील तर तशी भरायची व्यवस्था देखील आपण जिल्ह्याला केली आहे. त्याचा अध्यक्ष चेअरमन आहेत, DDR सचिव आहेत,
आणि समजा इथं जर काही वाटलं की आपल्याला अन्याय झाला तर राज्य पातळीवरची सहकार आयुक्तीच्या आणि त्याच्या माझ्या अध्यक्षतेखाली तिथं आपण कमिटी केलेली आहे. आणि मग त्या क्षेत्रातल्या लोकांना याचं ज्ञान आहे, जे कीर्द लिहू शकतात, जे कॉम्प्युटर चालू शकतात, जे न्याय देऊ शकतात, जे GDC पास झालेले आहेत, टॅलीचा अभ्यास आहे, अशा पोराची त्या ठिकाणी आपण जर काम करायची संधी दिली तर पुन्हा आपले प्रश्न बरेचसे सुटणार आहेत. आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचं आहे. आणि आज आत्ताच मामाने सांगितलं की आज आपल्या सरकारने बोललं होतं कर्जमाफी, कर्जमुक्ती. लोक त्याच्यावर अनेक प्रकारचे आमच्यावर अलिगेशन केले, करू द्या, त्यांचं बरोबर आहे. पण हे सगळं डेटा गोळा करण्यासाठी वेळ आम्हाला लागला. शेवटी दादाची आणि मुख्यमंत्री साहेबाचा वाढदिवस हा दिवस फायनल केला आम्ही आणि सांगितलं की आम्ही दुपारी 3 वाजेपर्यंत ही सगळ्या याद्या लोड करू, तुम्हाला देऊन टाकू. 3 वाजेपर्यंत देखील आमच्याकडं जे इन्कम टॅक्सची यादी होती ती यादी केंद्राकडे होती. आम्हाला अर्धा तास उशिरा भेटत, तरी पण नाही भेटली. तरी पण 8 जिल्ह्याची माहिती घेतली आहे. सांगितलं डिपार्टमेंटला एखाद्या जिल्ह्याचं होत असलं तर कोणीही छोट्या जिल्ह्याचं करा, पण ते करण्यामध्ये आम्हाला जमलं नाही. आम्ही सरकारच्या वतीनं तुमचे शेतकऱ्याचे या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो. त्या दिवशी 520 लोकांची यादी फायनल केली. दुसऱ्या दिवसापासून कामाला सुरुवात झालेली आहे. आणि आज आपल्या जिल्ह्यासाठी आता तुमच्या आकडा माझ्याकडचा आहे, पुणे जिल्ह्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी 61,900 शेतकरी सभासदांना या ठिकाणी पात्र झालेले आहेत. पुणे जिल्ह्यातले अमाऊंट आहे 523 कोटी रुपयाचे कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. मित्रांनो, आतापर्यंत एवढी कर्जमाफी म्हणतच नाही, आत्तापर्यंत कधी झाली नाही. आणि मामाने सांगितलं काही लोकांनी आमच्याकडे सूचना केल्या. महात्मा फुले योजनेमध्ये जे लोकांनी काही कर्ज घेतले होते माफी झाली, ती लोकांच्या सूचना होत्या की आम्ही काय पाप केलं आहे. पुन्हा मुख्यमंत्री साहेबांनी त्याच्यामध्ये निर्णय घेतला की त्यांना देखील 2 लाख रुपये द्यायचे. म्हणजे पहिल्या वेळेस आपण 56 लाख शेतकरीच आहेत, पण त्याच्यामध्ये 36,585 पहिले ठरले होते. आणि इन्स्टिट्यूट जे द्यायचं होता तुम्हाला 50,000. आणि बाकी ह्या योजनेमध्ये जे बसलेले 12 लाख शेतकरी आहेत, ह्या सगळ्याची मिळून 40,000 कोटी रुपये कर्जमुक्तीची योजना झालेली आहे. पण याच्यामध्ये अटी लोक आम्हाला सभागृहात देखील उत्तर द्यावं लागलं. अटी सुटसुटीत आहेत. जे आमदार आहेत, मंत्री आहेत, इन्कम टॅक्स भरणारे लोक आहेत, त्याला व्यवसाय आहे, त्या लोकांना याच्यातून वगळलं. ह्याच्यात चुकीचं काय सांगा मला. जे निवळ ज्यांच्याकडे शेती आहे त्या लोकांना याचा फायदा झाला पाहिजे. मग पुनर्गठित करणाऱ्या लोकांना त्याच्यात संधी दिली. OTSचा परमिशन सगळ्याला दिली. समजा एखाद्या शेतकऱ्याचं 2.5 लाख कर्ज आहे आणि OTSमध्ये काही कमी झालं, उरलेली रक्कम त्यांनी खात्यावर भरावं. त्यांना तारीख म्हणजे 8 दिवसाची दिली नाही, 31 मार्च 2027 पर्यंत पैसे भरायचे. ज्या शेतकरी बांधवांनी पैसे खात्यावर भरणार नाहीत तोपर्यंत पैसे टाकणार नाही. कारण आम्ही 2 लाख रुपये टाकले आणि तुम्ही वर्षे जर पैसे नाही भरले तर ते खातं थकबाकीत राहणार. त्याच्यामुळे हे ठेवलेले आहेत. आणि वेळ काही 8 दिवसाची दिलेली आहे, तुम्हाला 31 मार्च 2027 पर्यंत दिलेलं आहे. अशा प्रकारचं काम आजच्या निमित्तानं करायचं होतं. आजची श्रद्धांजली दादाच्या कामाच्या निमित्तानं आम्हाला या ठिकाणी करायची होती. आमच्या शेतकरी राजाचं कौतुक करायचं होतं. आणि बँकेनं दुसरा जो निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे अजून याच्यामध्ये प्रगती, अजून एक पाऊल पुढे, बॉन्ड विक्रीचा एक कार्यक्रम ठेवला आहे. 600 कोटीचे बॉन्ड विक्री करतात. हे खूप ह्यांचं कौतुक करावं लागेल, संचालक मंडळाचं कौतुक करावं लागेल. आता ह्याच्यामध्ये कायद्यामध्ये थोडीशी बदल झाला आहे. बघूया सगळेजण मिळून काय काय होतं आहे ते. बँक जे चालते ते विश्वासावरच चालते. मित्रांनो, एक गोष्ट सांगतो आणि माझं भाषण संपवतो. अकबर आणि बिरबलाची गोष्ट विचारला बिरबलाने, अकबर राज्य तुमचं कशावर चालतंय? ते म्हणलं माझ्या 3 गोष्टीवर राज्य चालतं. एक तर सैन्यावर चालतंय, दुसरं कोष चालतंय आणि विश्वासावर चालतं. पुन्हा म्हणलं याच्यातल्या 2 गोष्टी कमी करायच्या असतील तर कोणत्या करताल? त्यांनी सांगितलं मी सैन्य थोडं कमी करेन, माझी तिजोरी कमी करेन, पण विश्वास जो आहे तो मात्र कमी करणार नाही. सहकारी क्षेत्र हे विश्वासावरच चालतंय. मित्र, एकदा जर या बँकेत घोटाळा झालाय म्हटलं मामा, लोकच येणार नाहीत. पूर्वजांनी खूप चांगली सिस्टीम लावली आहे, त्या लोकांनी घरचं समजून काम केलंय. आणि दादाला इतर श्रद्धांजली होत असताना
आपण या सहकार चळवळीला मोठा करायचा प्रयत्न करूया आणि राज्याची प्रगती करूया एवढंच या निमित्तानं सांगतो. माझ्या शेतकरी राजांचं, आमच्या बचत गटाच्या महिलांचं खूप खूप कौतुक करतो. तुम्हाला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.